मैं उन सभी फायर एंड इमरजेंसी जवानों को जो शहीद हुए हैं उन्हें श्रद्धांजलि देता हूँ। और हमें इस अवसर पर जितने सारे अवार्डीज हैं अपने डिपार्टमेंट में, उनको अवार्ड सर्टिफिकेट देते हैं, उनका फेलिसिटेशन करते हैं। फायर एंड इमरजेंसी डिपार्टमेंट बहुत ही अच्छा इंफ्रास्ट्रक्चर गोवा सरकार ने सभी पूरे स्टेट में हर एक तालुका लेवल पे क्रिएट किया है। बहुत अच्छी ह्यूमन रिसोर्स ट्रेनिंग हमेशा के लिए फायर एंड सर्विसेज इमरजेंसी डिपार्टमेंट देते हैं। रेस्क्यूज और डिज़ास्टर मैनेजमेंट में इतने सारे इक्विपमेंट्स चाहिए, ऑलवेज न्यू हाईटेक इक्विपमेंट्स हम हमेशा के लिए लेते हैं। इन फ्यूचर द ड्रोन एंड रोबोट ये भी फायर एंड इमरजेंसी सर्विसेज डिपार्टमेंट में लेने की हमारी सोच है। इससे आगे द ड्रोन एंड रोबोट हम डिपार्टमेंट को जितने जल्दी हो सके उतने जल्दी हम डिपार्टमेंट में लेंगे। कम से कम गोवा में मोर देन 350 लाइफ्स एंड मोर देन 40 करोड़ ऑफ द प्रॉपर्टी हैव सेव्ड by my department. I'm congratulating my entire department of the fire services. Thank you. तर आयज आमी एक नवी गजाल पयली फायर सर्विसा कडेन ती म्हणटा ती ड्रोन आनी जो रोबोट केन्ना हेजें इंडक्शन जालें फायर सर्विसान आनी कोण कितें ऑपरेट करता खंय तुमी अजून मेरेन हो यूज केला? पयले फाटी हांव सांगता हो दीस जो आहा 14 एप्रील आमी तेका नॅशनल फायर सर्वीस डे अशें मनयतात. आमी एवरी वेर इन इंडिया अक्रॉस इंडिया आमी हो दीस एक नॅशनल फायर सर्वीस डे म्हणून मनयतात. आनी त्या निमित्तान एक नॅशनल फायर सर्वीस डे हो आमी मनयता कित्याक ह्या दिसा 1944 मुंबय डॉकयार्ड ह्या हितून बोटीन खुबशे 8,000 लोक मेल्ले आनी तेन्ना तांकां आहुती आमचे फायर फायटरूच तितून भरपूर आहुती दिल्ली तेणी. ताका लागून हो दीस जो आहा हो आमी नॅशनल फायर सर्वीस डे तांकां सद्गती प्राप्त जावची म्हणजे तांकां वयली गती मेळची म्हणून हो दीस आमी नॅशनल फायर सर्वीस डे म्हणून सगळे तेंच्या यादीक लागून हांगासर तेचो इम्पॉर्टन्स ऑफ फायर सर्वीस कितें तेजें आमी हांगासर प्रात्यक्षिके सगळ्यांक आमी लोकांक दिता. हे कित्याक करता आमी? कारण लोकांक कांय खबर ना फायर सेफ्टी म्हणल्यार कितें तें. फायर सेफ्टी म्हणल्यार एवरी वन्स रिस्पॉन्सिबिलिटी, सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी जावन आसा प्रत्येकाची. प्रत्येक इंडिविज्युअल तो आपलो जीव केन्ना वाचूंक शकता. कितें ताका इक्विपमेंटाची नॉलेज आसत जाल्यार अवश्य म्हाका दिसता तो आपलो जीव वाचूंक शकता. आनी तुमी वेगवेगळ्या शहरांनी पळयता आसतले, गुजरात, दिल्ली, बॉम्बे कशे कशे इन्सिडंट जाता आनी त्या टायमार जो मनीस एकटोच आसता पळय ताका जें कितें हातीन मेळटा तेन्ना ते दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर देम टू सेव हीज लायफ, इंडिविज्युअल लायफ. म्हणून आमी ताका सांगता फायर सेफ्टी हो सगळ्यांक इम्पॉर्टंट टॉपीक जावन आसा आनी इट इज ट्रॅजीक. आनी त्या खातीर प्रत्येकाक फायर सेफ्टीची नॉलेज आसूंकूच जाय. आतां तुमी म्हणला ते प्रमाणे फायर कितें म्हणलें ड्रोन आनी जे रोबोट ड्रोन आनी रोबोट हे जे एडवान्स इक्विपमेंट जे आहा हे एडवान्स इक्विपमेंट आमी कोणें हांगासर गोंयांत पळोवनासले. त्या खातीर हांवें ह्या वर्सा तांकां रिक्वेस्ट करून एक तो ड्रोन आयला म्हणटा तो आग भोगीलाल म्हणून हांगासरल्यान अहमदाबादच्यान ताका हांवें मागून हांगासर तेणें आपली फायर टेंडर घेवन तेजेर ड्रोन घेवन आयला तो एक. आनी दुसरो म्हणटा तो रोबोट हांवें निवेज प्रोटेक्शन इंडस्ट्रीज तेंचे कडल्यान हो रोबोट मागिला. कारण हे दोनांची म्हायती कोणाकूच खबर नासली आनी त्या प्रमाणे आमी पळयत जाल्यार सगळ्या लोकांक हे प्रदर्शन सगळ्यांक आवडलें. आनी खरोखरच हांव सीएमाचें हांवें चडांत चड देव बरें करूं म्हणटा. कारण तेणी इनिशिएटीव घेतले हेका पळोवन की आमी रोखडे आमी ते इंडक्ट करतले म्हणून आमचे हितून. आनी ताका प्रॉपर हांव स्पेसिफिकेशन कितें आसा आनी कितें तेजी म्हायती डिटेल म्हायती हांव तांकां दितलो बेगीच्या बेगीन. आनी तांकां खरोखरच एक वेगळे आमी ह्या फाटी एवरी टायम आमी तेच डेमॉन्स्ट्रेशन दाखयताले पूण ह्या वर्सा आमी वेगळे डेमॉन्स्ट्रेशन दाखयले. तितून सगळे लोक जे आसा हांगा पळोवपाक आसले ते सगळे उमेदीन जाले आनी तांकां खरोखरच आनंद वाटलो. आनी फायर सर्वीस म्हणजे कितें ते तांकां आज मेरेन सामकें तेजे कितले म्हत्वाचे डिपार्टमेंट आसा ते तांकां कळून आयले. न्यू
सर हे जे ड्रोन आणि जे रोबोट आसा हय. ते खंय फायर सर्विसाक यूज करता इंडियन काय कशें कितें? इंडियन फायर सर्विसेक यूज केला आहा ते हांगासर आमच्या बॉम्बे हायरायज बिल्डिंगेन त्यांनी यूज केला. 60 मीटर हायट ते वचूं शकता आणि थंयच्यान ते फायर फायटिंग करून जीव वाचोवपाक शकता. पूण आतां गोंयान कशें हाडपाचें हे तुमी आयज डेमो दाखयल्लो. आज आमी डेमो दाखयलो म्हणजे सीएमाक दाखयलो आमी तो म्हणजे कारण सीएमाक कळुताय न्ही बाबा कशें डेमोन्स्ट्रेशन आसा बाबा प्रत्यक्ष लायव्ह तांकां आमी ताका दाखयलें ताका खरोखरच ताका एक मान्य जालें ही खरोखरच ती चीज आसा ती आमी घेवकूच जाय एडवान्स. आणि सीएम सदांच म्हाका सांगता एडवान्स वस्तू घेवपाक प्रयत्न कर कारण आमी हे आमचे इल्लेशें गोंय जें आहा सुंदरशें अशें गोंय आमकां करूं जाय. आमची एमूच आसा युनायट टू इग्नायट अ फायर सेफ इंडिया म्हणजे आमचे ऑनरेबल प्रायम मिनिस्टराचें विजन सुद्दां आसा फायर सेफ इंडिया म्हणून आहा विकसीत भारत म्हणून आहा पळय तेका सगळ्याक अर्थाक हें लागता आमचें. थँक्यू सर. सर किती कॉस्ट आहे त्याची? हेजो कॉस्ट वेरीज म्हणजे कितें चडांत तुका मिनिमम 1.5 crores हो तेका हे आहा ड्रोनाचो धाकटो मातसो तेजी कॅपेसिटी प्रमाणे ते वयर हायटी वळता आणि तेका तो फ्लो चड दिता म्हणजे जेट तुका उदकाचो जेट चड घेवंक शकता त्या प्रमाणे तेची रेट वेरीज वता. हो 1.5 crores to 6-7 crores सुद्दां आहा. आणि रोबोटाची कॅपेसिटी कितें आहा? रोबोटाची कॅपेसिटी तुका ते हेजेर बॅटरीचेर चलता जे प्रमाणे ते चार्जेबल बॅटरी. ना कारण तितून हें आसता न्हू स्टोरेज आसता हेजेर स्टोरेज आसता न्हू तेका पायप बीन खंय अटॅच नासता न्ही. पायप अटॅच ना तर पायप आमी अटॅच करप तेका आणि तेका बॅटरीचेर चलता ती बॅटरीचेर चलता आणि तुका ते त्या प्रमाणे 24 hours ती चलू शकता मागीर ती चार्ज करची पडटा बॅटरी. आणि दुसरे रोबोट म्हणटा पळय तेकाय ती वेरीज रेट वेरीज फ्रॉम 1.2 crores to 6-7 crores. ओके. म्हणजे चडांत चड लागीं उज्या कडेन पावूं शकता ती विदावट आनी रिमोटाचेर चलता कळ्ळें. तिवूय बॅटरी ऑपरेटेड आहा. आनी गजाल म्हटल्यार ते पयलींची ओल्ड सोसायटीज आसता बिल्डिंगी आसता तेंच्यांनी सेफ्टी प्रिकॉशन कांय नासना सो तुमकां ताजेर थंय पावस म्हटल्यार फूल जाळोवन वता आनी कांय प्रिकॉशन्स ते केलना म्हणल्यार ओल्ड बिल्डिंग्स ओल्ड सोसायटी बिल्डींग जे आसा तांकां आमी प्रत्येक आमचे जे फायर स्टेशन आहा आमचे टोटल फायर स्टेशन आसा 17 फायर स्टेशन ऑल टुगेदर. 17 फायर स्टेशन म्हणल्यार प्रत्येक इन्चार्जाक सांगलां आमी तुमच्या एरियेन जी ओल्ड बिल्डिंग आहा किंवा न्यू बिल्डिंग हायरायज जाल्या तेंची इन्स्पेक्शन करून आमकां तो रिपोर्ट धाडूं जाय अशें आमी तांकां प्रोत्साहन दिल्लें आहा आनी त्या प्रमाणे ते आपले कारवाई करून करतात. तुमी धाडल्या तुमकां ऑलरेडी नोटीस ओल्ड बिल्डिंगेन धाडला सोसायटी ज्यो आहा सगळ्यांक धाडला एवरी टायम आमी एवरी इयर आमी करता पूण आतां एडवान्स जाल्ल्या कारणान सगळ्यांक आमी आतां हेजी हाची चान्सीस चड आहा म्हणून त्या खातीर आमी तांकां क्वीक एक्शन घेवन ते प्रॉम्प्ट एक्शन घेवन आमकां ते रिपोर्ट घालून सांगला. इवन खूब कडेन आमी पळयलां की ट्राफिकाक लागून तुमकां गाडयो पावपाक तुमकां लेट जाता. हय. डायवर्जनान नो पार्किंगान गाडयो आसता. तेका लागून कितें हांव म्हणटा पब्लिकां कडेन मागता की तेणी फायर सर्विसीक इम्पॉर्टन्स दिवन आतां सांगिल्ल्या प्रमाणे तेजे फायर सर्विसीचें म्हत्व कितें आसा तें तांकां कळून चुकिल्लें आहा. आनी हेज्या नंतर म्हाका दिसता कोणी आमच्या पब्लीक जे आहा ते रिस्पेक्ट दितलेच फायर सर्विसीक आनी ते प्रॉपर एक्सेस दितले खंय वचपाक आनी जीव पयलीं वाचोवपाचो हेकाय इम्पॉर्टन्स दितले. डायरेक्टली सर सीएमने अनाउन्स केला फायर रिस्क अलाउन्स कितें एक्झॅक्टली फायर रिस्क अलावन्स म्हणजे आमचे गव्हर्मेंटाचेर आसा. आतां गव्हर्मेंटान आमकां आतां सीएम सरान ऑलरेडी सांगलें आहा की फायर रिस्क अलावन्स आमी आतां 16 फायनान्स कमिशनान आयला जे तितून आपूण तेजेर विचार करतलो आनी आमकां तो पावोवन दितलो चडांत चड. कितें एक्झॅक्टली कितें आसा फायर ताका म्हणजे एक स्पेशल पे आतां पुलिसाक कसो स्पेशल पे आहा त्या प्रमाणे एक आमकां स्पेशल पे लागतलो एक मंथ एक्स्ट्रा सॅलरी एक्स्ट्रा सॅलरी. ओके थँक्यू व्हेरी मच.